सांगलीच्या तासगाव तालुक्यामधील बिरणवाडी येथे पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आक्रमक झालेल्या रोहित पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मारलाय। रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांची तातडीने सुटका करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी सावळज या गावामध्ये कडकडीत बंद सुद्धा पाळलेला आहे। सिद्धेवाडी तलावामध्ये विसापूर पुनदी या योजनेचं पाणी सोडावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि राजकीय हस्तक्षेपामुळे हे पाणी बंद करण्यात आल्याचा आरोप आंदोलक करतात। आणि अधिकची माहिती घेऊया तुमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, काय नेमका आरोप आहे या आंदोलकांचा? पाणी सिद्धेवाडी तलावामध्ये सोडण्यात आलं होतं, परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे या तलावात सोडण्यात आलेलं पाणी बंद करण्यात आलं आहे। त्यामुळे जे बिरणवाडी गाव आहे या गावाशेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांना आता शेतीच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही आहे। त्यामुळे विसापूर पुनदी या योजनेचं पाणी पुन्हा एकदा सिद्धेवाडी तलावामध्ये सोडण्याची या शेतकऱ्यांची मागणी आहे, परंतु ते सोडलं जात नाही आहे। यासाठी बिरणवाडी गावातील शेतकऱ्यांनी आज सकाळी बिरणवाडी भिवघाट या रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि सुमारे 3 तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होतं। त्यानंतर तासगाव पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले आहेत। आंदोलकांना जे शेतकरी आहेत त्यांना सोडावं या मागणीसाठी रोहित पाटील देखील तासगाव पोलीस ठाण्यामध्ये गेले होते। जर शेतकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करा असं रोहित पाटील यांनी मागणी केली होती, परंतु शेतकऱ्यांच्यावरती गुन्हे पोलिसांनी मागे घेतलेले नाही आहेत। त्यामुळे आता तासगाव तालुक्यातील सावळज या गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा निषेध देखील केला जातोय। जर शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेतले नाहीत, शेतकऱ्यांना जर सोडलं नाही तर तासगाव मधील जे शेतकऱ्यांचं बिरणवाडी गावातील आंदोलन आहे हे आणखीन चिघळणार आहे। श्रद्धा, नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर पुढे जाऊयात। शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि रोहित पाटील यासाठी आक्रमक झालेत। राजकीय हस्तक्षेपामुळे सिद्धेवाडी तलावाचं पाणी अडवल्याचा त्यांचा आरोप आहे।